हॅलो फ्रेंड्स, आज आपण निघालो आहोत लोणावळ्याच्या एका भन्नाट सफरीवर। या एका प्रवासामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे श्रद्धा, इतिहास, थरार आणि मनोरंजन। तर फ्रेंड्स, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत कार्ला देवीचे एकविरा मातेचे मंदिर आणि त्यानंतर आपण बघणार आहोत कार्ला लेणी आणि मग आपण जाऊया लकी वॅक्स म्युझियममध्ये, जिथे प्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहूब मेणाचे पुतळे पाहायला मिळतात। पण एवढंच नाही, तर तिथे आहे एक जबरदस्त हॉन्टेड हाऊस। त्यामध्ये आम्ही गेलो आणि पुढे काय झालं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया आजचा भन्नाट प्रवास। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ल्याच्या आई एकविरा देवीच्या मंदिरापासून एकविरा देवी ही कोळी समाजाची कुलदेवता मानली जाते। दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात। अनेक पायऱ्या चढून आम्ही आईच्या दर्शनासाठी निघालो आहोत। या डोंगरावरून दिसणारं निसर्ग सौंदर्य मनाला एक वेगळी शांतता देतं। एकविरा देवीच्या मंदिराकडे जाताना वाटेमध्ये सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य, हिरवाईने नटलेले डोंगर आणि पावसाळ्यात वाहणारे सुंदर धबधबे मनाला अक्षरशः भुरळ घालतात। थंडगार वारा, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि निसर्गाचा हा रम्य अनुभव प्रवास आणखी खास बनवतो। प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करावा असाच वाटतो। अनेक पायऱ्या चढून अखेर आम्ही पोहोचलो लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीच्या मंदिरात। आईच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झालं। मंदिरातील भक्तिमय वातावरण, आई एकविरेचा जयघोष आणि भक्तांची अपार श्रद्धा अनुभवताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती। मनोभावे आईचं दर्शन घेतलं, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आणि आईचा आशीर्वाद घेतला। आई एकविरा देवीचा आशीर्वाद घेऊन आता आपण वळणार आहोत इतिहासाच्या पाऊलखुणांकडे। मंदिरालगतच असलेल्या सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या भव्य कार्ला लेणीची सफर आता सुरू करूया। मंदिराकडे जाताना आणि येताना सुद्धा आपल्याला हे दुकानं लागलेली दिसतात बघा। इथे आपल्याला फुलं मिळतात, हार मिळतात, तसेच पेढ्यांचा प्रसाद देखील तुम्ही इथे घेऊ शकतात। लोकरीची टोपी मिळतात, जी आगरी कोळी लोक घालतात ना, ती टोपी देखील इथे मिळते। आता आपण हळूहळू पुढे चालत आहोत, तर आपण इथं निसर्ग सौंदर्य बघूया। तर निसर्ग सौंदर्य अगदी बघण्यासारखे आहे। धबधबे खूप छान वाहतात पाऊस पडल्यामुळे। सह्याद्रीच्या डोंगरामध्ये कोरलेली ही लेणी जवळपास 2000 वर्षापूर्वीची असून भारतातील सर्वात प्राचीन आणि भव्य बुद्ध लेण्यांपैकी एक आहे। येथील दगडात केलेले अप्रतिम कोरीवकाम, भव्य चैत्यगृह आणि प्राचीन वास्तुकला पाहून त्या काळातील कारागिरांच्या कलेचं खरंच कौतुक वाटतं। इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेली कार्ला लेणी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्कीच बघावी। इथून दिसणारं हिरवाईने नटलेलं सह्याद्रीचं मनमोहक दृश्य या प्रवासाची आठवण कायमची मनात कोरून ठेवतं। समोर दिसणारा हा स्तूप बौद्ध धर्मातील पवित्र स्मारक आहे। सुरुवातीच्या बौद्ध परंपरेत बुद्धांची मूर्ती न बनवता स्तूपाचीच पूजा केली जात असे। या चैत्यगृहातील उंच दगडी खांबांवरती हत्ती, घोडे आणि इतर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते। येथील लाकडी कमानीसारखे छत हे या लेणीचे खास वैशिष्ट्य आहे। इतक्या वर्षानंतरही यातील काही मूळ लाकडी तुळ्या आजही जतन झालेल्या आहेत। ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे। इथे प्रवेशद्वाराजवळ दगडामध्ये कोरलेले भव्य हत्ती पाहायला मिळतात। काळाच्या ओघामध्ये अनेक शिल्पांची झीज झालेली दिसून येते, तसेच हत्तीच्या सोंडाही तुटलेल्या दिसतात। तरी या कोरीवकामातील बारकावे आणि त्या काळातील कलाकारांचं अप्रतिम कौशल्य आजही प्रत्येकाला धक्क करून टाकणारं आहे।
सह्याद्रीच्या कुशीतून कोसळणारे हे सुंदर धबधबे म्हणजे निसर्गाची एक अनमोल भेटच आहे. पावसाळ्यामध्ये लोणावळ्याचं सौंदर्य अधिक पटीने खुलून येतं आणि प्रत्येक क्षण हा कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवावासाच वाटतो. हा नजारा शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि कोसळणारे धबधबे, निसर्गाचं हे अप्रतिम रूप मनाला अगदी शांत करून जातं. काही खांबांच्या वर स्त्री-पुरुषांच्या जोड्या कोरलेल्या आहेत. त्या काळातील दानशूर व्यापारी आणि दात्यांचे प्रतीक मानल्या जातात. प्रवेशद्वाराजवळील हे 3 सिंह केवळ सजावटीसाठी नसून शक्ती आणि वैभवाचं प्रतीक मानले जातात. जवळपास 2000 वर्षांपूर्वी दगडात कोरलेले हे शिल्प आजही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. हे सिंह कॅमेऱ्याच्या अँगलमुळे 3च दिसत असले तरी प्रत्यक्षामध्ये सिंहस्तंभाच्या शिखरावर 4 सिंह आहेत. हे चारही दिशांकडे तोंड करून उभे आहेत. कारल्याची लेणीची थोडक्यात माहिती तुम्हाला इथे बोर्डवरती वाचायला मिळून जाईल. कारला लेणी पाहताना सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ते म्हणजे इथलं भव्य चैत्यगृह. दगडामध्ये कोरलेली ही वास्तू प्राचीन बौद्ध स्थापत्यकलेची अप्रतिम नमुना आहे. आतमध्ये मोठा स्तूप असून त्याच्या भोवती सुंदर कोरीवकाम असलेले खांब आहेत. या खांबांवरती मानवी आकृती, प्राणी आणि विविध नक्षीकाम पाहायला मिळतात. हत्तीच्या कोरीवकामाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर प्रवेशद्वाराजवळ दगडात कोरलेले हत्ती पाहायला मिळतात. काळाच्या ओघामध्ये काही भाग खराब झाला असला तरी हत्तीच्या कोरीवकामातून त्या काळातील कलाकारांची कल्पकता आणि मेहनत दिसून येते. कारला लेणीचा ऐतिहासिक अनुभव घेतल्यानंतर आता आपण चाललो आहोत एका वेगळ्या आणि मजेशीर ठिकाणी. ते म्हणजे लकी वॅक्स म्युझियममध्ये. कारला लेणीच्या परिसरात फिरताना रस्त्याच्या बाजूला अशी अनेक छोटी दुकाने बघायला मिळतात. ते असतात धार्मिक वस्तू, पूजेचे साहित्य, मूर्ती, माळा, अगरबत्ती आणि देवीचे छान छान फोटो. तर भक्तीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू इथे मिळतात. लेणीला येणारे पर्यटक आणि भाविक इथे खरेदी करताना दिसतात. या छोट्या दुकानांमुळेच या परिसराला एक वेगळेच धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण होते. मग बघा ना, केवळच काळजी हे आता आपण आलो आहोत लकी वॅक्स म्युझियममध्ये. हे ठिकाण म्हणजे मनोरंजन आणि कलेचा सुंदर संगम आहे. इथे मेणापासून बनवलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळतात. आता तुम्हाला स्क्रीनवर तिकीट दराचा चार्ट दिसत असेल. मित्रांनो, कुठेही फिरायला गेल्यावरती तिकीट किती आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. म्हणूनच लकी वॅक्स म्युझियममध्ये प्रवेश शुल्काचा चार्ट बाहेरच लावलेला आहे. आता मी लकी वॅक्स म्युझियमच्या आत प्रवेश केलेला आहे. आत गेल्यावर सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मेणाची मूर्ती. महाराजांचा दरारा, पोशाख आणि व्यक्तिमत्व अतिशय बारकाईने साकारण्यात आलेले आहे. ही मूर्ती पाहताना इतिहासाचा एक क्षण आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. थांबा जरा. थांबी व्हिडिओ घेते पहिले. करा, तुम्हाला काय करायचं ते करा. व्हिडिओ केलेला आहे, व्हिडिओ करते पहिले. गादीवर नाही, गादीवर नाही, खाली चालणार आहे. पप्पांसारखं बस. धर्माच्या आधारे फाळणी केली, मग ती पूर्णपणे पाळली नाही. बरोबर ना? लता मंगेशकर वाटते, कुठल्या अँगलने वाटते लता मंगेशकरी.
आपण आता आपण पाहत आहोत आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणणारे प्रसिद्ध विनोदी कलाकार मिस्टर बीन. या म्युझियममध्ये इतक्या साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मेणाच्या प्रतिकृती आहेत की प्रत्येकाची माहिती देणे एका व्हिडिओमध्ये शक्य नाही. म्हणूनच काही खास मूर्तींची झलक आपण तुम्हाला दाखवत आहोत. बाकीचा सुंदर अनुभव तुम्हाला इथे प्रत्यक्ष भेट दिल्यावरच घेता येईल. आता आपण पाहत आहोत कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमाचा खास सेटअप. इथे महानायक अमिताभ बच्चन यांची खुर्चीवर बसलेली मेणाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. हे बघ हे ग्रँड बेल मी शोध लावला टेलिफोनचा. हे ग्रँड बेल शोध लावला शोध लावलेला. हे तुझ्या आवडीचे अल्बर्ट आइन्स्टाईन तो पडकन ते तिथं पण तो पण कलाकार नेपाळचा आहे का तो कलाकार? चायनीज आहे तो बोलतो. हा असं काय नाव आहे का? आपलं आता आपण पाहत आहोत भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता आपण पाहत आहोत आपल्या सगळ्यांना खळवळून हसवणाऱ्या कॉमेडी नाईट्स शोचा खास सेट. या शोने आपल्या विनोदी कलाकारांच्या धमाल कॉमेडीमुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे. इथला सेटअप पाहताना त्या मजेशीर क्षणांची आठवण येते. आणि आता समोर आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रभास यांची मेणाची प्रतिकृती. बाहुबली या चित्रपटामुळे प्रभास जगभर प्रसिद्ध झाले. येथे प्रसिद्ध चित्रकार MF हुसेन यांची मेणाची प्रतिकृती आहे. भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी MF हुसेन हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. लकी फॅक्स म्युझियममध्ये अशा विविध क्षेत्रातील महान व्यक्तींच्या आठवणी जपण्यात आलेल्या आहेत. इथे आपल्याला अध्यात्म आणि योग क्षेत्रातील 2 प्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या मेणाच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. एक आहे योग गुरु बाबा रामदेव ज्यांनी योग आणि आयुर्वेदाचा प्रसार जगभर केला आणि दुसरे आहे श्री श्री रविशंकर ज्यांनी अध्यात्म, ध्यान आणि जीवनमूल्यांचा संदेश जगभर पोहोचवला. आता आपण पाहत आहोत भारताचा अभिमान असलेल्या अंतराळवीर कल्पना चावला यांची मेणाची प्रतिकृती. अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला म्हणून ह्यांनी इतिहास घडवला. आता आपण पाहत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मेणाची प्रतिकृती. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. आता आपण पाहत आहोत भारतीय क्रिकेट विश्वातील 2 दिग्गज खेळाडूंच्या मेणाच्या प्रतिकृती. कपिल देव आणि सचिन तेंडुलकर. क्रिकेटचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जातात. आता लकी फॅक्स म्युझियममधील या सुंदर मेणाच्या मूर्तींचा अनुभव घेतल्यानंतर आपण जाणार आहोत थोड्या थरारक आणि मजेशीर ठिकाणी, ते म्हणजेच हॉन्टेड हाऊसमध्ये. मनात थोडी भीती आणि चेहऱ्यावरती उत्सुकता घेऊन आम्ही आता प्रवेश करतोय हॉन्टेड हाऊसमध्ये. तुम्ही पाहू शकता हॉन्टेड हाऊसमध्ये किती भयानक दिसत आहे बघा. माझा मुलगा तर अजिबात डोळे उघडत नाहीये. पूर्ण अंधार, भयानक आवाज आणि हॉरर इफेक्टमुळे इथे एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो आहे बघा.
लकीला सांभाळ बरं का व्यवस्थित. मी लकी डोळे कुंकुम घेते ते. डोळे कुंकुम. आतमध्ये हाडांचे सांगाडे, साखळ्या, भयानक चेहरे आणि रक्ताचे इफेक्ट्स वापरून भीतीदायक वातावरण तयार करण्यात आलेले आहे. डोळे तर उघड, डोळे बंद करून म्हणलं की. प्रत्येक कोपऱ्यामध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळते. आणि अचानक येणारे आवाज तर अजूनच उत्सुकता वाढवतात. ज्यांना थ्रिल आणि थोडासा हॉरर अनुभव आवडतो त्यांच्यासाठी हे ठिकाण नक्कीच मजेदार आहे. काही ठिकाणी हाडांचे सांगाडे, साखळ्या, भयानक चेहरे आणि रक्ताची इफेक्ट्स वापरून भीतीदायक वातावरण तयार करण्यात आलेले आहे. चला आता बाहेर पडूया. भीती वाटली खरी, पण अनुभव खूपच वेगळा आणि लक्षात राहणारा होता बरं का. आता आपण पाहत आहोत लोणावळ्यातील एक सुंदर लघुरूप म्हणजेच मिनिएचर मॉडेल. छोट्या छोट्या घरांच्या, रस्त्यांच्या आणि परिसराच्या माध्यमातून संपूर्ण लोणावळ्याची एक छोटीशी प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. एवढ्या मोठ्या परिसराला इतक्या बारकाईने छोट्या स्वरूपात साकारले आहे की प्रत्येक गोष्ट खूपच आकर्षक वाटते आहे. या छोट्या मॉडेलमधून लोणावळ्याची ओळख आणि सौंदर्य एका वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. ती अंडर ब्रिज आहे. बोटी बघलं की पाण्यामध्ये हे बघ, ही बोटी कशा चालल्या एका वेळा बघ. दोन जाता एका वेळा बघलं की. नाही बोट नाही, ह्या रेल्वे म्हणते मी. बोट नाही. हे काय म्हटलं इकडे? काम चालू. आता काय राहिलं? तर फ्रेंड्स, आजच्या आपल्या सुंदर प्रवासाचा हा शेवटचा टप्पा आला आहे. आज आपण कार्ल्याची एकविरा देवी बघितलेली आहे, तिचे दर्शन घेतले. त्यानंतर आपण कार्ला लेणीचा प्राचीन इतिहास बघितला. यानंतर लकी फॅक्ट्स म्युझियममध्ये विविध क्षेत्रातील महान व्यक्तिमत्वांच्या हुबेहूब मेणाच्या प्रतिकृती पाहायला मिळाल्या आणि हॉन्टेड हाऊसमध्ये थोडासा थरारक अनुभवही घेतला. तुम्हाला हा आमचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर अशाच नवीन ठिकाणांच्या आणि नवीन अनुभवांच्या प्रवासासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा, फिरत राहा आणि नवीन आठवणी जपत राहा. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.